पुण्यामधल्या मंगळवार पेठेत झोपडपट्टीला लागलेली आग आता नियंत्रणात आली। सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागली होती अशी शक्यता आहे। या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या। दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्ते यामुळे आग विझवण्यात अडथळे येत होते। त्यामुळे आगीची तीव्रता वाढली। मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यात यश मिळवलं। अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावरून 8 सिलेंडर्स बाहेर काढले। तसंच परिसरातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। आता ही जी आपण बघतोय अत्यंत दाटीवाटीची नाल्याच्या काठी पुण्यामधल्या मंगळवार पेठ परिसरात असलेली झोपडपट्टी आहे। या झोपडपट्टीमध्ये अरुंद रस्ते, छोट्या गल्ल्या, शेजारी असलेल्या झोपड्या आणि या झोपड्यांमधनं असलेली गॅसची सिलेंडर्स हे सगळं या आगवाढीला कारणीभूत ठरलं। अत्यंत सर्वसामान्य अशी कुटुंब या झोपडपट्टीमध्ये राहतात। आपण जशी दृश्य बघतोय अगदी छोट्या छोट्या झोपड्या, पत्र्याच्या झोपड्या, कुडाच्या झोपड्या असा सगळा हा परिसर आहे। अरुण मेहत्रे माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत। अरुण, सर्वसामान्य गोरगरीब कुटुंब या सगळ्या झोपडपट्टीमध्ये राहतात। छोट्या गल्ल्या, अरुंद रस्ते यामुळे आग विझवायला अडथळे येत होते। साधारण किती नुकसान झालंय आणि कुणी जखमी झालंय का यात? सांगितलं की अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये ही आहे, कारण त्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या मागेल आपण पाहतो की अग्निशामक दलाचे जवान आणि काही कार्यकर्ते इथे जे आहेत, काही नागरिक जे आहेत स्वतःहून पुढे येऊन आग विझवण्याच्या कामामध्ये मदत करत आहेत। आग आता कुलिंगचं त्याला काम असतं ते आता सुरू आहे। मात्र जसा आपण आता उल्लेख केला आहे की लोकांचे संसार मात्र यामध्ये खान झालेले आहेत। 15-20 झोपड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे फुल खान झालेल्या आहेत। गोरगरीब लोकांच्या ह्या झोपड्या होत्या आणि ही आग अशा पद्धतीने भडकली की ते खरोखर नियंत्रणात आणणं अवघड होतं। मोठी म्हणजे मंगळवार पेठ ही वस्ती पोचली आहे, पुण्याच्या अगदी मध्यवस्तीमध्ये आहे। इथे ह्या सगळ्या गाड्या पोचणं, ही यंत्रणा पोचणं अवघड होतं। मात्र मोठी कसरत करून ही आग आता आटोक्यात आणली गेली आहे। अरुण, आता आग पूर्णपणे विझली आहे का? साधारणपणे किती कुटुंबांना याची झळ पोचली? आता पावसाळा तोंडावर आहे, घर गेलंय आणि ही सगळी हातावर कमवणारी मंडळी बहुतांश झोपडपट्टीत राहतात। जिल्हा प्रशासनानं या सगळ्या लोकांची दखल घेतली आहे का? नेमकी काय आता परिस्थिती आहे? अजित, आता असं म्हटलं की तू पावसा तोंडावर आला म्हणण्यापेक्षा आता जी आग विझवत म्हणजे आग ही विकते न विकते तोच वरनं पावसाला देखील सुरुवात झाली आहे। त्यामुळे हे सध्या तरी वादळी पाऊस आहे, त्याचे दिवस आहे, अशामध्ये या लोकांवरची उघड्यावर राहण्याची वेळ आलेली आहे। आता महापालिका प्रशासन आणि संस्था मोठ्या प्रमाणे त्यांना मदत करेल। आतापर्यंत पुण्यामध्ये अशा घटना जेव्हा घडल्या त्यावेळी लोक स्वतःहून पुढे येतात। या लोकांची व्यवस्था कुठल्या नजीकच्या शाळेमध्ये, मंदिरामध्ये किंवा कुठल्या सभागृहामध्ये केली जाते। त्यांच्या राहण्या खाण्याची आणि त्यांना ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या या ठिकाणी पुरवल्या जातात। मात्र हे घर उभं राहणं जे आहे त्याला मात्र काही कालावधी निश्चितपणे जाऊ शकतो। आणि आता तर या सगळ्या झोपड्या होत्या, त्या झोपड्या पुन्हा एकदा त्यांना उभ्या कराव्या लागतील। अनेक खरं तर पुण्यातल्या झोपड्या आणि त्या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत ते नवीन गोष्ट नाही। पुणे शहरामध्ये अशा पद्धतीनं गोरगरीब लोक मोठ्या संख्येनं झोपडपट्ट्यांमध्ये राहतात। त्यांच्यासाठी नेहमीच ते संकटकालीन जीवन जगण्याची वेळ त्यांच्यावरती येत असते। त्याचाच आज उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं। मंगळवार पेठेमध्ये नगर वसाहतीमध्ये जी आग लागली, यामध्ये जवळजवळ 15-20 झोपड्या ज्या आहेत त्या जवळ खाक झालेल्या आहेत। लोक जे आहेत उघड्यावरती पडलेले आहेत आणि 4 जण जे आहेत ते किरकोळ जखमी झालेले आहेत। अरुण, धन्यवाद या सगळ्या माहिती करता आपल्या। तर आपण बघतोय मंगळवार पेठेमध्ये लागलेली आग आता नियंत्रणात आली असली तरी बहुतांश हातातोंडाशी रोज गाठ पडणारी मंडळी सगळी या झोपडपट्टीमध्ये राहतात। आत्ता आपल्याबरोबर पुण्याचे महापौर आहेत प्रशांत जगताप, आपण त्यांच्याशी बोलूयात। महापौर साहेब, आत्ता आपण घटनास्थळाची पाहणी केली आहे का आणि आत्ता सध्या काय नेमकी परिस्थिती आहे? आपल्याकडे अधिकृत काय माहिती आहे? मी आता जागेवर तिथं होतो। माझ्या माहितीनुसार मागच्या 2 तासापूर्वी त्या ठिकाणी आग लागल्यानंतर आता आमचं फायर ब्रिगेड तिथं त्वरित पोहोचलं। साधारणतः 50 ते 60 झोपड्या त्या ठिकाणी त्या आगीच्या बक्षस्थानी गेलेल्या आहेत आणि अत्यंत सामान्य गरीब कुटुंबातली सगळी ती मंडळी आता आज वेगळं झालेली राहत्या कपड्यासहित ती फक्त बाहेर पडली होती। पण आज त्यांच्या घरामध्ये तर कुठलीच वस्तू शिल्लक राहिलेली नाहीये। आता आग आटोक्यात आलेली आहे, पण ते येत असताना आम्ही नेमकं आगीचं काय कारण आहे ते शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर पुणे महानगरपालिका म्हणून आणि
तर शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा आमचा प्रयत्न राहील. पण हे होत असताना आता शहरात काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी अशा वारंवार झोपडपट्ट्यांमध्ये आगी लागत आहेत. त्या संदर्भामध्ये कायमची उपाययोजना आम्हाला निश्चित करावी लागेल. आजची आग ही निश्चित दुर्दैवी आहे. खरं खरं महापौर साहेब, नक्कीच माणुसकीच्या नात्यानं महापालिका म्हणून आपण जिल्हा प्रशासनाकडून मदत मिळवून देण्याकरता प्रयत्न करालच. पण पुण्यासारख्या शहरामध्ये आत्ता रोज हजारो लोक येतात, अशा झोपडपट्ट्या वसतात, इथं राहतात. या सगळ्यात जनजागृती पालिका करेल, अशा घटना घडू नयेत किंवा झोपडपट्ट्यांच्याही परिसरात काय नेमके सुरक्षिततेचे उपाय करता येतील या संदर्भात आपण भविष्य काळामध्ये काहीतरी उपाययोजना करावी अशी विनंती आपल्याला. धन्यवाद, आपण ही माहिती दिली त्याबद्दल. थँक्यू. जी जी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.